त्रिकोण गरजेचा असतो, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. परफेक्ट. माझे पालक मला समजून घेत नाहीये. पालकांनी काय केलं पाहिजे तर मुलांना योग्य वेळी सपोर्ट केला पाहिजे आणि मुलांना समजून घेतलं पाहिजे. हे 11वी-12वीचं वय म्हणजे काय सर, हे इन्फ्लुएन्शियल एज. बरोबर. मग घरी मुलं मोबाईलवर काय करतात याच्यावरती शिक्षकांचं कंट्रोल असू शकत नाही, तिथे पालकांना ठेवावं लागेल. मार्क कमी आले तर त्याच्यावर ओरडण्याऐवजी त्याचे कारण शोधा. नॉर्मली पेरेंटिंग प्रेशर मुलांना तेव्हाच जाणवतं जेव्हा त्यांच्यामध्ये आणि पेरेंट्समध्ये कम्युनिकेशन होत नाही. मुलाचं आणि पालकांचं स्पेसिफिकली दिवसातनं 15 ते 20 मिनिटं तुमच्या प्रिपरेशनबद्दल डिस्कशन व्हायलाच पाहिजे. नमस्कार सर्वांना. मागच्या वेळेला देशमुख सरांसोबत बनवलेला व्हिडिओ, त्या व्हिडिओबद्दल मला सगळ्याच स्तरांवरतून ॲप्रिशिएशन आलं, स्पेसिफिकली पेरेंट्सकडनं. सर थँक्यू सो मच सर, तुम्ही लास्ट टाइम जी मदत केली आमच्या मुलांसाठी. आज हा व्हिडिओ बनवण्याचा मेन रिझन असं आहे की 16 ते 18 वर्षाच्या मुलांच्या प्रिपरेशनमध्ये नीट असो की जेई असो, ह्यामध्ये पालकांचा एक फार मोठा रोल प्ले होतो. कारण अल्टिमेटली ही आपल्या तिघांची रेस आहे. तुम्ही, मी आणि हे पेरेंट्स जे आपल्याला ऐकतील आता. पालकांनो, हा व्हिडिओ स्पेसिफिकली तुमच्यासाठी आहे की एका स्पर्धा परीक्षामधून जाणाऱ्या मुलाच्या आईवडिलांकडनं एक मुलाला आणि त्याच्या शिक्षकांना काय अपेक्षित असतं त्याबद्दल आम्ही चर्चा करतोय. देशमुख सर, हा टॉपिक आहे आपल्याला ह्या पालकांसाठी बनवायचा आहे. होपफुली आम्हाला, आमच्या पालकांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना हे फायदेशीर राहील, यासाठी सुरुवात करायची. नक्कीच. खरं तर यश जे आपल्या मुलांना मिळतं, नीट असेल, जेई असेल, सीईटी असेल, कुठल्याही किंवा हे सोडून दुसऱ्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, याच्यामध्ये एक त्रिकोण गरजेचा असतो, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक. परफेक्ट. आणि अर्थात हे तीनही कोण जे बनणार आहेत ते तिघही परफेक्ट असायला पाहिजे. अर्थात शिक्षक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे किंवा व्यवसाय आहे म्हणून आपण तर ते काम करतोच. बरोबर. आता राहिला प्रश्न त्या दोन कोणांचा, ज्याच्याबद्दल आज आपल्याला चर्चा करायची. एक विद्यार्थी आणि दुसरा पालक. अर्थात जेवढी मोठी परीक्षा तेवढं मोठं मानसिक स्थैर्य जे आहे ते मुलांचं योग्य असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये अर्थात पालकांचा खूप महत्वाचा रोल असतो, त्याच्यामध्ये असतो. मग एक पालक म्हणून पालकांनी काय केलं पाहिजे तर मुलांना योग्य वेळी सपोर्ट केला पाहिजे आणि मुलांना समजून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा आपल्याकडे मुलं कंप्लेंट करतात की यार माझे पालक मला समजून घेत नाहीये. आप समझ के लेते हो, पेरेंट्स समझ के नहीं लेते. यार बच्चे आते हैं ना कि यार सर यार आप बहुत सही हो लेकिन मेरे पेरेंट्स है ना ये चीज नहीं समझ रहे. बऱ्याचदा एखादा मुलगा आपल्याकडे येतो की सर मुझे ये टेस्ट में मार्क कम आहे, मग आपण त्याला समजून सांगतो आणि मग तो मुलगा काय म्हणतो, सर तुम्ही फार चांगलं सांगताय पण माझे वडील मला बोलले, आई बोलली वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये मी पहिले मुलांना एक गोष्ट सजेस्ट करेन की बेटा एक गोष्ट लक्षात घ्या, शिक्षक म्हणून आम्ही जगत असताना मागील ज्या वर्षांचा आमचा अनुभव असेल, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, जे काही सगळे शिक्षक इथे असतात, आम्ही दरवर्षी आपण दरवर्षी 11वी-12वीत आहोत. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही विचार करा, तुमचे जे पालक आहे ते तुमच्या निमित्ताने पहिल्यांदा किंवा फार फार तर दुसऱ्यांदा 11वी-12वीत आलेले आहेत. 100%. बरोबर. म्हणजे तुम्ही तुमच्या पालकांना 1 किंवा 2 मुलं आहेत, फार फार तर 3 असाल, म्हणजे तुमचे पालक 11वी-12वीची स्पर्धा किती वेळेस बघतायत? पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, फार फार तर तिसऱ्यांदा. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे शिक्षक समजून घेणार आहे ते तुमचे पालक समजून घेतील ही अपेक्षा ठेवणं कुठेतरी चूक आहे. बरोबर. कारण आपण दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 11वी-12वीत आहे आणि पालक कुठल्या तरी आपल्या एका किंवा दुसऱ्या मुलाच्या माध्यमातून पहिल्यांदा 11वी-12वीत आलाय. आणि अर्थात पालकांना ही खूप काळजी असते मुलांबद्दल की यार मेरे बच्चे का होना चाहिए, तो बिघडत तर नाही आहे ना. कारण हे 11वी-12वीचं वय म्हणजे काय सर, हे इन्फ्लुएन्शियल एज आहे. बरोबर. म्हणजे आज आपने अगर कुछ अच्छा बोल दिया, बच्चा बोलेगा यार ये आदमी बहुत सही है, मैं इसकी सुनूंगा. सही है. उद्या सरांनी नाही बोललं, मी काहीतरी फार भारी मोटिवेशन दिलं, बच्चा बोलेगा यार ये आदमी उससे भी ज्यादा सही है. बेटर आहे. म्हणजे मुलांचे विचार या वयात त्यांना फार बदलत असतात. आणि अर्थात आई वडील म्हणजे त्यांच्यासाठी रेग्युलर एक रेडिओ चॅनल आहे की भैया सुबह से शुरू हो रहा है, रात तक चलने वाला है. त्याच्यात एंटरटेनमेंट नाही आहे. बरोबर. आपला व्यवसाय असल्यामुळे त्याच्यात एंटरटेनमेंट आहे. त्यामुळे मी पहिले मुलांना हे सजेस्ट करेन की पालकांकडून अपेक्षा काय ठेवायची हे आपण बघूच, पण मुलांनी पालकांकडून किती अपेक्षा ठेवायची याच्या लिमिट्स आधी ठरवाव्या लागतील. क्या बात आहे, बहुत बढिया. पहिले मुलांनी पालकांना शिक्षकांच्या सोबत कम्पेअर करणं बंद केलं पाहिजे. कारण शिक्षकांचा हा व्यवसाय, ते एक्सपर्ट आहे या गोष्टीत, पालक एक्सपर्ट नाही. बरोबर. त्यांचा तो अनुभव नाही. हे झालं मुलांचं. आता पालकांबद्दल आपण बोलू. जितकी मोठी परीक्षा आहे सर तेवढी त्याला आपली म्हणजे आपण म्हणतो ना की कुठलंही युद्ध हे ताकदीनंतर
पहिले तुमच्या मनातून जिंकल्या जातं. बरोबर है ना. म्हणजे एक वाक्य आहे सर खूप छान, जो मन में हारा वो रन में हारा. वाह. म्हणजे तुम्ही मनातून हारलेत तर तुम्ही युद्धामध्ये हारणार आहे. मग आपल्या मुलांचं मन खूप स्ट्रॉंग असेल, आपल्या मुलांचा मानसिक आधार फार स्ट्रॉंग असेल, आपल्या मुलांना काय हवंय काय नकोय या गोष्टी जरी पालकांनी प्रॉपर जर बघितल्या तरी सुद्धा मुलं चांगलं यश मिळवू शकतात. मग आता मानसिक आधार द्यायचा म्हणजे काय, तर मुलाला कधी कमी मार्क येत असतील तर त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे, कमी का आले याचे कारण शोधले पाहिजे. बरोबर. पोरग आलंय, त्याचे क्लासमधून मार्क आले, त्याला कमी आहे आणि ते डायरेक्ट फायरिंग सुरू होऊन जाते, स्पेशली आईची किंवा वडिलांची, घरातल्या वेगवेगळ्या लोकांचं. मग फायरिंग करण्याच्या आधी तुम्ही हे शोधलं पाहिजे याला मार्क का कमी आले, त्या आठवड्यात तो आजारी होता का, त्या आठवड्यात किंवा तो जो चॅप्टर आहे तो हार्ड आहे का, काय प्रॉब्लेम झालेले होते. त्यांनी क्लासवरती येऊन भेटलं पाहिजे, टीचर सोबत बोललं पाहिजे की बाबा याला मार्क कमी का आले. बरोबर. आणि जर त्यामध्ये मुलाची मेहनत जर कमी पडत असेल तर त्याला मेहनत करण्यासाठी तुम्ही उत्स्फूर्त मदत करणं गरजेचं आहे, ना की त्याला रागवणं गरजेचं आहे. बरोबर. सो सगळ्यात महत्वाचा पालकांचा रोल आहे. देखो पैसे सब फीस पे करते हैं, आप गरीब हो अमीर हो कोई टेंशन नहीं है, सब बच्चों के पेरेंट फीस पे करते हैं. त्यामुळे तुम्ही पैसे भरणं याला मी कर्तव्य नाही समजू शकत, कारण सगळ्यांनी भरायचे आपण क्लास लावले तर. मेन काय आहे, मुलगा स्टेबल राहील का आणि तो कसा राहील. मार्क कमी आले तर त्याच्यावर ओरडण्याऐवजी त्याचे कारण शोधा. त्याच्यानंतर मुलाला सोशल मीडियापासून दूर ठेवणं हे पालकांचं कर्तव्य आहे असं मी सांगेन. ओके. त्याचं रिझन सांगतो की मुलगा आपल्याकडे किती वेळ आहे सर, तुमच्याकडे 1-1.5 तास आहे, बरोबर. 1.5 तास आहे. क्लासेस संपल्यानंतर 6 तासाची मुलं कुठे जाणार आहेत, घरी येणार आहेत. मग घरी मुलं मोबाईलवर काय करतात याच्यावरती शिक्षकांचं कंट्रोल असू शकत नाही, तिथे पालकांना ठेवावं लागेल. आणि त्याला कसं ठेवायचं तर तुम्ही मोबाईलला किती स्क्रीन टाइम असेल हे मॉनिटर करायला पाहिजे. जर समजा असं असेल की काही पालकांना या सगळ्या गोष्टी नाही कळत नाही तर त्या पालकांनी मोबाईल मुलाकडे कमीत कमी वेळ राहील याची काळजी घेतली पाहिजे, एवढंच मला वाटतं सर. पालक म्हणून आपण मुलांसोबत राहणं गरजेचं असतं, पण चूक आहे की बरोबर आहे हे चेक केल्यानंतर, एवढंच मला वाटतं. नॉर्मली हे डिस्कशन मध्ये सर तुम्ही जे ऑब्झर्व केलं, नॉर्मली पेरेंटिंग प्रेशर मुलांना तेव्हाच जाणवतं जेव्हा त्यांच्यामध्ये आणि पेरेंट्समध्ये कम्युनिकेशन होत नाही. माझ्या साईडनी क्लोजिंग स्टेटमेंट मी एवढं ऍड करतो तुमच्या सर्वांसाठी, जे मी ऑलमोस्ट सगळ्या पेरेंट्स मीटिंगमध्ये ह्याच गोष्टी बोलतो. तुमच्या सर्वांचं, मुलाचं आणि पालकांचं स्पेसिफिकली दिवसातनं 15 ते 20 मिनिटं तुमच्या प्रिपरेशनबद्दल डिस्कशन व्हायलाच पाहिजे. आज क्लासमध्ये काय झालं, फिजिक्सच्या क्लासमध्ये काय झालं, केमिस्ट्रीच्या क्लासमध्ये काय झालं, मॅथ्सच्या क्लासमध्ये काय झालं, बायोच्या क्लासमध्ये काय झालं, तुमच्या पेरेंट्सला माहिती पाहिजे. जर डे टू डेमध्ये त्यांच्या पेरेंट्सला जरी अपडेटेशन जर मिळत असले की माझ्या मुलाचा हा विषय थोडा कच्चा, चांगला, खूप खराब चालला आहे, तर पेरेंट्सला शॉक नाही मिळत. कारण पेरेंट्समधला हा जो मेसेज येतो की नॉर्मली पेरेंटिंग प्रेशर मार्क्समुळे येतं, तर पेरेंट्सला जर डे टू डे जर्नीमध्ये जर त्यांना पूर्ण अपडेट्स असतील ना, तर पेरेंट्सला ऑलरेडी हा मेसेज मिळालेला असतो की ह्या मुलाची ही टेस्ट प्रिपरेशन चांगली झालेली नाही. आणि आलेल्या मार्क्सवरून मुलांना फायरिंग करण्यापेक्षा त्यांची प्रोग्रेस जर तुम्हाला अप टू डेट माहिती असेल तर पेरेंटिंग प्रेशर मुलांना जाणवणार नाही. मी त्याच मुलांसाठी बोलतोय ज्या मुलांचा आणि पेरेंट्सचा कम्युनिकेशन बिलकुल नाही आहे, अशाच मुलांना पेरेंटिंग प्रेशर जाणवतं, बाकीच्यांना नाही. तर हा व्हिडिओ आय होप तुमच्या सर्वांसाठी आम्ही जो प्रयत्न केला ह्यातनं कुणाला जे काही शिकण्याजोगं वाटलं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काही तुमचे रिप्लायज असतील तर कळवा. थँक्यू सर पुन्हा एकदा आमच्या मुलांसाठी पुन्हा तुम्ही वेळ काढलात. धन्यवाद तुमचे. थँक्यू. चलो बाय बाय.